आणि आज सुद्धा आमचा खूप दिवस छान गेला. आता जस्ट नाव मला हा टिळा लावलेला आहे, पण थोडासा आजोबाने तिरका लावला आहे मे बी, पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर जस्ट आम्ही काय खाल्लं असेल तर पिठलं आणि भाकरी इथं वाटत होतं, सो आम्ही ते खाल्ले. आणि आज मी बुगडी सुद्धा घातली, बघू शकता. आणि तसेच संत तुकोबाराय यांच्या पायदळ सोहळ्यामध्ये येणाऱ्या सर्व भाई भक्तांना इतर भागात भोजन कला विभागातर्फे तसेच महादेवीतर्फे नाही का? हो ना, मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव आहे शांताबाई. शांताबाई बाई. हा, बाबा तुमच्या आईनं चांगलं नाव ठेवलं. माझ्या मम्मीनं माझं नाव लय चांगलं ठेवलंय, शांताबाई. मम्मी हा, बाई मित्रांनो, तर तुम्हाला जसं माहिती आहे की वारीचा आज माझा दुसरा दिवस आहे आणि माझ्यासोबतची जी टीम आहे तर ती तुम्हाला इकडे आहेत. शशी सर आपले. सर, आज आपलं काम किंवा कालपासून तुम्हाला कसं वाटतंय, काय कशी वारी झाली आज आपली? खूप छान. आणि आज आमचा एवढा छान दिवस गेलाय. सगळ्यांनी इकडं आहेत आपले प्रथमेश सर, ज्यांना तुम्ही आधी पण ब्लॉग मध्ये पाहिलेला आहे, आणि इकडं आहे नवीन स्वाती मॅडम. तर आज आम्ही पिठलं भाकर खाल्लं. काय खाल्लंय? मस्त पिठलं भाकर खूप छान होती. मस्त होती. चवीला पण एकदम उत्कृष्ट होतं. ऍक्च्युली सर मोठ्याने बोलावं लागणार आहे, माईक नाही येत आपल्याकडे. नाही काय ना, सकाळपासून ओरडून कशाची जराशी वाट लागली, त्याच्यामुळे जरा हळू बोलतोय. पण खरं सांगायचं तर आज सकाळपासूनच इतकी आम्ही एन्जॉय केलेला आहे. म्हणजे ते म्हणतात ना की वारकरी रस्त्यानं जातानाही त्यांचा एवढा उत्साह दांडला होता की ते बघून आम्हाला उत्साह आला आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला आज सगळ्याच गोष्टी मिळाल्या. आज फक्त 2च दिवस झालेले आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय केलंय 2 दिवसामध्येच. अजून तर बाकीचे दिवस पंढरपुरापर्यंत जाणार आहे आणि खूप एन्जॉय होणार आहे. ही सगळी टीम तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. अजून बाकीची टीम आहे ती सुद्धा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि कशा प्रकारचं वर्क सुद्धा माझं या वारीत चालू आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बऱ्यापैकी बऱ्याचशा इच्छा माझ्या या वारीमध्ये पूर्ण होणार आहेत. सो तुम्ही या व्हिडिओजमध्ये किंवा या कंटेंटवरती आता थांबून राहा आणि माझ्या एवढ्या दिवसांचा प्रवास नक्कीच पहा. सो